ची मी एक PCB बिल्ड केली आहे. या PCBवर मी टेम्परेचर सेन्सर, ही रूमचं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी फाईंड करणं, हा आहे बॉडीचा टेम्परेचर सेन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आहे आपला, हा चेंबरमध्ये मी एक प्रोटोटाईप आहे. या चेंबरमध्ये मी एक सेन्सर लावला आहे. हा सेन्सर SpO2 आणि हार्ट रेट माहीत करते. ESP32 नावाचा मायक्रो कंट्रोलर आहे आणि हा आहे ECG सेन्सर. ठीक आहे. ECG सेन्सर जो असतो हा आपल्याला असा कनेक्ट करावा लागतो बॉडीला. ठीक आहे. जो मी सध्या आता कनेक्ट करून म्हणजे लावलेलं आहे. ठीक आहे. हे Arduino IoT क्लाउड नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर आपला डेटा येणार. इथे बॉडीचं टेम्परेचर, ECG, रूमचं टेम्परेचर, रूमचं ह्युमिडिटी, आपल्या बॉडीचा SpO2 आणि हार्ट रेट, या सगळ्या डेटा येते. हा सेम डेटा ग्राफ्समध्ये पण येते. ठीक आहे. मी जुना ग्राफही पाहू शकतो. आता लाईव्ह चालू आहे सध्या. जसं बॉडीचं टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअसमध्ये आहे. ECG हा एक सिग्नल असतो जो सिग्नलमध्ये जनरेट होतो. याची हे ग्राफ आहे. ठीक आहे. आपण जसा जसा लंग्समधून श्वास कमी किंवा जास्त करतो तेव्हा हा ECG कमी जास्त होते. ठीक आहे. हा रूमचा टेम्परेचर, ह्युमिडिटी आहे. आणि SpO2 कॅल्क्युलेट करायसाठी जसं हार्ट रेट आणि तुम्हाला SpO2 जास्त ॲक्युरेट पाहिजे होतं, त्यामुळे मी काय केलं आहे, ठीक आहे, ह्या चेंबरमध्ये आपल्याला इथे होल केला आहे मी. हा प्रोटोटाईप आहे जस्ट. ओके. इथे आपल्याला असा यामध्ये आपला बोट टाकावं लागते. ठीक आहे. हे बटन प्रेस केली, तुम्ही का हा रेड कलरचा LED ग्लो होतो. ठीक आहे. हा रेड कलरचा LED ग्लो झाल्यानंतर हा 10 सेकंडपर्यंत तुमच्या आता हा हार्ट रेट आणि SpO2चे सॅम्पल्स कलेक्ट करतो. जवळजवळ हा 100 सॅम्पल्स कलेक्ट करतो 10 सेकंडमध्ये. आता हा जोपर्यंत रेड कलरचा LED बंद नाही होत तोपर्यंत मी याच्या बाहेर, या चेंबरच्या बाहेर बोट बिलकुल काढणार नाही. ठीक आहे. बोट एकदम स्ट्रेट असलं पाहिजे, मुवमेंट झाली नाही पाहिजे बोटाची, नाहीतर हे कॅल्क्युलेशन चुकून जातात. ठीक आहे. हा एक ॲव्हरेज करून इथे आपल्याला रिझल्ट शो करतो. ठीक आहे.